नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड सुविधेला भेट दिली आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीदरम्यान सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड सुविधेतील लॉइटरिंग म्युनिशन टेस्ट रेंजचं उद्घाटन केलं, ज्याला आत्मघाती ड्रोन देखील म्हणतात। ते अचूक स्ट्राईकमध्ये व्यस्त होण्यापूर्वी आणि नष्ट करण्यापूर्वी ठराविक कालावधीसाठी लक्ष्य क्षेत्रावर फिरण्यासाठी डिझाइन केलेलं आहे। सैन्याला धोका न देता उच्च मूल्य किंवा मोबाईल लक्ष्यांवर प्रहार करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडला भेट देण्याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदींनी नागपुरात एक रोड शो आयोजित केला होता, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते। प्रधानमंत्री मोदींचं नागपूर येथील आरएसएस मुख्यालयात आगमन झालं आणि त्यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात आरएसएस संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना पुष्पांजली वाहिली। प्रधानमंत्री मोदींनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणीही केली आणि ते म्हणाले की लोकांसाठी पात्र डॉक्टर उपलब्ध आहेत याची खात्री करून देशाच्या लोकांची सेवा करणं हे सरकारचं लक्ष्य आहे। प्रादेशिक भाषांमध्ये वैद्यकीय शिक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की सरकारनं हा धाडसी निर्णय घेतला आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं देशामध्ये घडत आहे।